तर दुसरीकडे भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर निवडणुकीच्या तोंडावरती भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीच्या मार्गावरती असल्याची माहिती आता कळतीये। तिकीट मिळवण्यासाठी भाजपची साथ सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते आता भाजपमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत। कोकणातली सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले राजन तेलींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। या व्यतिरिक्त आणखीन कोणते असे नेते आहेत जे परतीच्या वाटेवर आहेत याची माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत। अभिषेक, असे कोणकोणते नेते आहेत जे आता पुन्हा एकदा भाजपच्या परतीच्या वाटेवर आहेत? पूर्वी लोकसभेमध्ये जर का बघायचं तर लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात यश जे आहे ते आपल्याला महाविकास आघाडीला मिळताना पाहायला मिळालेलं होतं आणि त्याची भुरळ अनेक भाजपच्या नेत्यांना पडलेली होती आणि अनेक जण हे विधानसभेच्या तोंडावर आपल्याला भाजप सोडून हे इतर पक्षांमध्ये जाताना पाहायला मिळालेले होते आणि एकूणच याच पार्श्वभूमीवर जो विधानसभाचा निकाल लागला त्यानंतर पुढील 5 वर्षाचं भविष्य जे आहे ते अनेक नेत्यांना दिसत नाहीये आणि त्यामुळेच अनेक नेत्यांची चलबिचल ही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक जण हे परतीच्या वाटेवर आहेत। अशातच काही नेत्यांकडनं देखील भेट घेण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। अनेक जण हे भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात देखील आहेत। एकूणच जर पाहायचं तर संजय काका पाटील असतील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत तिकीट देखील घेतलेलं होतं। एकूण ते देखील परतीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। सोबतच राजन तेली यांच्याकडनं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेण्यात आली असल्याचं कळतं आहे। एकूणच पाहायचं तर जे भाजपमध्ये आधी होते ते पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर असल्याचं दिसतं आहे। एकूणच काही नेत्यांची नावं जर का घ्यायची तर समरजित घाटगे असतील, बाळा माने असतील किंवा मग हर्षवर्धन पाटील असतील, अशी काही मंडळी आहेत जे एकंदरीत अभिषेक, अनेक नेते जे निवडणुकीच्या निमित्ताने तिकिटाच्या निमित्ताने विरोधी पक्षामध्ये गेलेले होते ते आता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवरती आहेत असं सूत्रांकडनं कळतंय। याबद्दल आपण अर्थातच अपडेट्स घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।